दृढ भाव पांडुरंगे दृढ भाव हरी चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा तुझी पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा वदनी तुझे मंगल नाम वदनी तुझे नाम वदनी तुझे मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम 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 चरण न सोडी सर्वथा सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा अन तुझी पंढरीनाथा अन तुझी पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा नामा म्हणे केशवराजा म्हणे केशवराजा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी माझा चालवे माझा केला नेम चालवी माझा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा सोडी सर्वथा सोडी सर्वथा तुझी पंढरीनाथा तुझी पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा तुझे पंढरीनाथ तुझे पंढरीनाथा तुझे पंढरीनाथा ढोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा बोला पांडुरंगाचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी हे देह जावो अथवारा हो देह जावो अथवारा देह जावो अथवारा देह जावो अथवारा देह जावो अथवारा देह जावो अथवारा
जावो अथवा राहो जावो अथवा राहो दावो अथवारा हो दावो अथवारा हो दावो अथवारा हो पांडुरंगी देह भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरणन जोडी सर्वदा चरणन जोडी सर्वदा पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ आन तुझी पंढरीनाथ 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 आन तुझी आन तुझी पंढरीनाथ
तुझी पंढरीनाथा हरे विठ्ठल विठ्ठला 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 देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वता, तुझी आन पंढरीनाथा, वदनी तुझे मंगळ नाम, हृदयी अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा, तुझी आन पंढरीनाथा, नामा मने केशव राजा, नामा मने केशव राजा, केला नेम चालवी माझा,
चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथा विठ्ठला 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 विठाला टाळी 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 विठाला विठ्ठल देवी मी जे जे बोले ते प्रभू तुमचेच शिकविले मनोनी अवधारे जे आपुले आपण देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतान रावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने हे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत शेवळला घेतलेला अभंग देवाचे लाडके भक्त नामदेव महाराज यांच्या गाथेतील हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग बोलण्या आधी थोडा आपण परिहार देऊ. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर खूप सुंदर हे देवाचं इथं वास्तव्य निर्माण केले, त्याच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. ह्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज माझ्या वाट्याला कीर्तन सेवा आलेली आहे. आपल्याच परभणी जिल्ह्याचे भूषण हरिभक्तपरायण प्रकाश महाराज कंटाळी महाराजांनी सांगितलं, महाराज तुम्हाला आमच्या ह्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये येऊन सेवा करणं लागेल. मी पण म्हणलं महाराजाचा कीर्तनकारच झालो, सेवा नाही तर काय करावं. विठ्ठला काहीतरी माझं परम भाग्य आहे की महाराजानं माझ्या वाट्याला ही पांडुरंगाची सेवा दिली. खरं भाग्य याला म्हणावं. याच्या आधी पण माझ्या पुष्कळ कीर्तन सेवा झाल्या,
पण असं भाग्य नाही लाभलं मला. पांडुरंगाची सेवा तनानं मनानं आणि जीवानं केली तर त्या परमार्थाला काय येते? फळ. तेच नामदेव महाराज ह्या अभंगाद्वारे सांगतात की देवा माझा देह गेला तरी चालन, पण तुझे चरण मी सोडणार नाही. देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. भाव कधी कमी होऊ द्यायचा नाही. एवढं अजून का मागितलं? चरण न सोडी सर्वता तुझी आण पंढरीनाथा. देवाला आण घातली देवा. मी जगलो तरी तुझ्यासाठी आणि गेलो तरी तुझ्यासाठी. मला याच्यामध्ये सुख नाही, बाकी मध्ये काय? तुझी आण देवा पंढरी नाथा. अजून का मागणी केली? वदनी तुझे मंगळ नाम. माझ्या मुखाद्वारे फक्त देवा तुमचंच नाव येवाव, बाकी मला काही नाही पाहिजे. हृदय अखंडित प्रेम. परमार्थ करायचं जर म्हणलं तर काय लागतं? प्रेम हृदयामध्ये. आणि मुद्दाम समय सूचकतानुसार अभंग निवडलाय. कीर्तनकारानं कसं समय बघून अभंग निवडाव. नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चाली माझा. हे तुमचा नेम आहे प्रकाश महाराज. हे तुमचा चालू राहावं म्हणून आजचा अभंग हे निवडलेला आहे. विठ्ठला कीर्तनासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक भजन सम्राट अंकुश महाराज राहटीकर यांनी पण आपल्याला वेळ काढून साथ दिली. महाराज तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत. परभणी जिल्ह्याचे भूषण गुरुवर्य रामराव महाराज भालेराव गुरुजी यांची पण आपल्याला विशेष उपस्थिती. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि सध्या ज्यांचं नाव चालू आहे परभणी जिल्ह्यात, युवा नेतृत्व कोणत्याच गोष्टीमध्ये कमी नाही असे भागवत महाराज पिंपरीकर, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि माझ्या नितांत प्रेम आमचे मारुतराव नाना झाडे मुरुंबेकर खूप आम्हाला मार्गदर्शन समय सूचकता शिकितात. कुठं कोणता अभंग घेतात ते आवर्जून आले, त्याच्यामुळे तर टाळ्या वाजवा. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं पकवाज क्षेत्रामध्ये नाव आहे असे उद्धव गुरुजी महाराज सुकीकर, ते पण वेळ काढून आले. खरंच एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि विनेकरी बाबा ज्ञानाई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आपले विश्वनाथ महाराज खटिंग. खरंच आज काळाची गरज आहे की तरुण मुलं आपल्या संप्रदायात येण्यासाठी तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. कोणामुळे शोभून दिसतंय तर नटे हरी कीर्तनात. पण कोण? तरुण. बघा तरुण इनेकर टाळ्या वाजवा. तुम्हाला फार फार कमी ठिकाणी एवढे तरुण. आणि फेटा कसा बांधलाय बघा, नवल हाय. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हे सप्ताह, हे परमार्थ, हे कोण टिकून ठेवणार? तर कीर्तनकार पण तरुण आहे, आम्हीच आहेत. विठ्ठला विठ्ठल. ज्यांचं आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये नाव आहे असे हरिभक्तपरायण भागवताचार्य विश्वनाथ महाराज खटिंग हे पण आलेत. हे येण्याचं कारण एकच आहे
एवढे प्रेमळ जमा झाले. कोणामुळे जमा झाले तर हरिभक्त परायण भागवताचार्य प्रकाश महाराज कंटाळे त्यांच्या प्रेमा खातीर, त्यांच्या जिवाळ्यासाठी. नाही तर एवढे जर जमा करायचे म्हणले ना तुम्हाला, साधारण गोष्ट नाही. नईनच परमार्थ इथला इथं तर होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि महाराष्ट्राच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर हे पण इथं येणार आहेत. आणि त्यांचं बी आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. ते आल्याच्या नंतर आपलं कीर्तन असंच चालू राहील, कीर्तन बंद होणार नाही. ते बोलल्याच्या नंतर आपला वेळ जे कीर्तनाचा आहे तितकं आपल्याला हे कीर्तन करायचं आहे. याची सर्वांनी दक्षता घ्या. विठ्ठला विठ्ठला आणि माईक सिस्टम वाले काय दादाचं नाव आहे दीपक भाऊ. काय सुंदर माईक सिस्टम वाले. खरंच नवल करायचं तेवढं कमीच आहे. मी काय काय ठिकाणी जातो पण माईक सिस्टम वाले महाराजाकडे रागाने बघतात. अहो आले तसे मला आनंदातच बघायत म्हणून टाळ्या वाजवतो मी तुमच्यासाठी. असे पाहिजे दिल खुलास. कमी जास्त होऊ द्या पण परमार्थ कोणाचा आहे महाराज? दिल खुलासायचा आहे. विठ्ठला विठ्ठला हे जे दरबार आहे इथला खूप पावन आहे. आणि नेहमी प्रत्येक एकादशीला हरिकीर्तन प्रवचन हे केल्याच्या नंतर मन शुद्धी होती. मन काय होतंय? मन शुद्ध पैसा असल्यानं प्रॉपर्टी असल्यानं होत नाही बरं महाराज. मन शुद्धी करता नित्य तुम्हाला देवाचं नामच घेणं लागल. तेने सदा चित्ता समाधान. इथं सर्व सुख आहे. काय काय ठिकाणी आता आम्ही फिरतो महाराज. आमच्या घरामध्ये सर्व आहे हो पण परमार्थाची आवडत नाही. घरात एकाला बी पण कमी होती का आतापर्यंत? ज्या ज्या माता झाल्या काय काय माता अशा झाल्यात. मदलसा माता होती. मदालसा मातेनं उपदेश केला बाळाला. काय उपदेश केला? हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. मलमूत्राचा बांधा. वरी कर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा. वरी कर्म घातले रे कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा नाशिवंत. मी 2 in 1 बोलणार आहे बरं अभंग. इकडे बी तिकडे बी समय सूचकतानुसार अभंग निवडलेला आहे. नामदेव महाराज काय म्हणतात? देह जावो. आणि तर मधलं समाता काय म्हणते? हे देह कसा आहे?
नाशिवंत याला म्हणा 2 in 1 बोलणं. नामदेव महाराजानं पण या देहाचं महत्व सांगितलंय, पण देवा इतरित या देहाचं काय महत्व नाही. किती होती प्रॉपर्टी घरी, काय कमी होते का? 18 भार वनस्पती. महाराजांनी वर्णन केले. स्त्रिया कशा होत्या? ज्या घरच्या स्त्रिया, ज्या घरी कुलस्त्रिया, राजराणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया योग सेविती, एवढी संपत्ती होती, पण सुख होतं का? नाही. नामदेव महाराजांनी ते सांगितलं, ह्या देहामध्ये या संसारामध्ये सुख नाही. बदला समाधीनं काय सांगितलं ते मग हे देह अर्थ असा आहे परमानाचा. नानानं सुंदर परमान दिले. संसारामध्ये सुख नाही. काय सुख आहे की आपण संसारासाठी झटाव, पण रात्रंदिवस माणसं कशात संसारात कर काय? ज्ञानोबारायला म्हणणं लागलं काय संसार दुःख संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. पुन्हा गुरुजीने सांगितलं काय? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग आपण काय करावं संसारामध्ये? आपल्याला देह प्राप्त झालाय, नियमानं हा देह स्वर्गातल्या देवाला पण प्राप्त होत नाही. काय करावं लागतं? पुण्य. पुण्य तर भेटते, नाही तर भेटन का? देवा स्वर्गीचे अमर येचे ताती देवा, 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 स्वर्गीचे अमर येचे
आमा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम हो मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. हे मृत्युलोकी व्हावा इहलोकी चाहले चाहले इहलोक देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे कल्याणी जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे भागवत महाराजानं पण दिलेलं प्रमाण योग्य आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. आणि राम महाराजानं पण प्रमाण दिलेलं एकदम योग्य आहे आणि महाराज पण योग्य प्रमाणात बोलतोय. विठाला 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 विठ्ठल कीर्तनकारला कसा परमाना बोलता येवा त्याला म्हणाव महाराज. ज्याला पुरावा बी नाही परमान बी नाही त्याला पुराव विठ्ठला. काय हा देह एवढा पवित्र आहे देह एवढा चांगला आहे पण काही ठिकाणी नाश का सांगतात काही ठिकाणी सडका सांगतात. मग देह चांगला आहे बरोबर आहे पण तुमच्या ह्या नगरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर किती सुंदर आहे. इथं येऊन तुम्ही काय करा नित्यनेमानं हरिपाठ चालू राहू द्या. हा देह चांगला आहे हरिकीर्तन चालू राहू द्या तर ह्या जन्माचं सार्थक. नामदेव महाराजांनी ते सांगितले काय देवा देह गेला तर चलन पण मला तुझी चरण सेवा साधण्याकरता हा जन्म उपयुक्त आहे. पण एखादं संकट जरी आलं तर तुझे पाय सोडणार नाही. एखाद्या बार काय होते असे संकट येतात की त्या संकटातून माणसाचा परमार्थ दूर होतो. पण एवढं जरी संकट आलं देवा जरी हे आकाश देवा काही पण संकट येऊ द्या जरी आकाश पडो ब्रह्मघोळ भंगा जाय पण देवा माझी निष्ठा अशी राहील की मी तुझ्या वाचून दुसऱ्या देवाला मानणार पण नाही. ज्यांचे हात कटेवर आहेत त्या देवाचं मी
पाहत नाही, त्या देवाकडे मी बघणार पण नाही आणि दर्शन पण घेणार नाही. खूप सुंदर प्रसंग आहेत. ज्ञानोबा राय ज्यावेळेस नामदेव महाराजाला नेण्याकरता आलते तीर्थयात्रा, तर त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले येतो मी, पण मी त्या बाकी देवा दर्शन घेणार नाहीत. ज्या देवाचे हात कमरे आहेत याला म्हणावं भक्ती. पर किती आवड होती देवाला नामदेव महाराजाची. आता कीर्तन चालू आहे. कीर्तनामध्ये कोण येतात? देव. पण देव तिथं निसता याचा नाही. ज्यावेळेस नामदेव महाराजाचं कीर्तन चालू राहायचं का, त्यावेळेस देव तिथं नाचायचा. नामदेव कीर्तन करी पांडुरंग, रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हे जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जय म्हणे रामदेवा जनी म्हणे नामदेवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे काय? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. किती आवड होती देवाला नामदेव रायाची. आणि खरंच तुमची पण आवड बघितली म्या. ह्या नगरातल्या जे काय रहिवासी जेवढे काय आहेत त्यांची आवड काय सुंदर. काय काय गावामध्ये जातो महाराज, गाव बरेच मोठाली आहेत पण असे मंदिर नाही. टाळ्या वाजवा. नगर एवढंच पण एवढा उल्हास, एवढा अट्टहास. देव इथं नाचायलाय तुमच्या प्रेमामुळं. काय व्हायलाय कीर्तनात? या नाचायलाय. आणि देवाला हे आवडत आहे, बाकी आवडत नाही. नामदेव महाराज कीर्तनामध्ये ज्यावेळेस अभंग बोलतात त्यावेळेस सर्वांना आनंद व्हायचा. विशेष कोणाला जास्त आनंद व्हायचा? देवाला. मग आपलं भजन कोणासाठी पाहिजे? देवासाठी. काय विनोद करू? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे काय बघा, विनोदाचा टाइम नाही. काय काय ठिकाणी विनोद. आमचे कीर्तन एवढ्याच पुरते नाहीत. आमचे कीर्तन रात्री 1 ते 2 राहतात. मोतीराम महाराज नियम रात्र. मग त्यावेळेस आम्हाला अभंग बोलायचीच गरज नाही, विनोदच करायला लागतात. विठ्ठला खर तर मला सद्गुरू श्री संत मोतीराम महाराजांचा आशीर्वाद आहे. पहिलं मी कीर्तन केलं तर बघा रहाटीमध्ये महाराजांच्या नेमामध्ये. काय साधूच्या अंतकरणात दया असती. ते आता गेले देह ठुला पण त्याच्या शब्दात ताकद आहे. त्याच्या शब्दामुळं हे सर्व विश्व ब्रह्मांड चालतंय. त्यांचा महिमा काय वाणू मी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका. काहीतरी माझं पूर्वजन्मीचं भाग्य. आणि मला त्या साधू संतांच्या सहवासामध्ये जसं नामदेव महाराज म्हणतात की देवाच्या बाजूला होऊ नये, तसं माझं नशीब आहे. मी पण म्हणतो की मला ह्या संताच्या बाजूला व्हाता कामा. पूर्वजन्मी सुकृत थोरली ती माझी फळाची आली. काय फळले बहुता वा
भाग्य. ज्यावेळेस आपलं पुण्य वाढन त्यावेळेस संताचा सहवास होते. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी हाय बहुती जन्मे जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे. समागम घडे संताचा. हो अनंत जन्मीचे सुकृत पदरी. त्याचे मुखी हरी पैठा होय. देह जावो अथवा राहो. देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव. पांडुरंगी दृढ भाव. चरणासो रे सर्वथा. चरणासो रे सर्वथा. देह जाव अथवा राव. माऊली कीर्तन चॅनलचे चिरंजीव देवाभाऊ आलेले. देवाभाऊ आम्हाला घेता घेता सर्वांना घ्या. तुमचं नाव पण घ्यालो. विठ्ठला विठ्ठल. काहीतरी माझ्यावर प्रेम त्यांच्या वडिलाचं. माऊली भाऊ चोपडे. मी कधी पण महाराज फोन लावल्याच्या नंतर नाही म्हणत नाही. वेळ प्रसंगी उपस्थित राहिले. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. काहीतरी नामदेव महाराजांनी देवाबद्दल आपलं प्रेम पाहिजे. एवढंच नाही नुसतं देवाबद्दल असून फायदा नाही. माणसं पण कोण आहेत? देवच आहेत. मग जे काय जे जे भेटे भूत ते मानिजे देव झाले आवाज जना. देव झाले आवाज जना. देव झाले आवाज जना. देव झाले आवाज जना. काहीतरी आज आपलं भाग्य आहे सर्वांचं. तुम्हाला एवढे परमा आणि एवढे दिग्गज भेटत नाहीत नगरामध्ये. याच्या पुढे पण तुम्हाला एवढे दिग्गज बोलवायचे म्हणल्यावर मलाच फोन लावून लागेल. काय म्हणाल
मला म्हणजे मोठे पण नाही, माझ्या आधी तुमच्या नगरातले प्रकाश महाराज कंटाळे हरी प्राप्तीशी उपाय आणि धरावे संताचे ते पाय. काहीतरी आपलं परम भाग्य. अंकुश महाराज महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम गायक आहे, तारीख रिकामी नसती, पण मी फोन लावलो नाही म्हणत नाही. उद्धव गुरुजी मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये लहानपणापासून राहिलेले, एवढं नाव मोठं आहे, पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कीर्तनकाराला नाही म्हणत नाही. आणि हेच परमार्थ आहे आणि हीच नम्रता आहे. देव झाले अवघे गुण दोष हरपले. परमार्थात पहिले लहानपण घ्या. काय घ्या? लहानपण. देह भेटलाय पण लहानपण नसल्यावर काय? आणि मग रोज आपण येतो, सकाळी काकडा घेतो, हे देह भेटलाय पण देह देवाचे कारण देह देवापाशी अर्पण करायचा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही एखादं धरतो, काय काय पाणी पण पेत नाही, फक्त लवंग खातात, पण ते देवाला मान्य होण्याकरता तसं आचरण पाहिजे. हे देह अर्पण करायचा. महाराज म्हणले 7 दिवसाचा जरी झाला उपवासी कीर्तनाचे अंग हो अंग टाकू नये. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर. तेच नामदेव महाराज म्हणतात देह देवा गेला तर गेला, पण माझ्या मनातला अहंकार जे आहे का मीपणा, माणसाच्या अंगामध्ये काय आहे महाराज? मीपणा है. महादेव माझा देह आहे आणि देह आहे तो आपण काय करू, कोणाला पण मानित नाही. तारुण्य राहते, तारुण्याच्या मधामध्ये आपण देवापाशी येतो का? कशाचं मंदिर, कशाचा सप्ताह, सहज बोलतात का नाही? पण महाराज म्हणले एकदा वेळ निघून गेली का मग तेव्हा तुम्हाला कळणार नाही. आपल्या घराचंच उदाहरण घ्या की ह्या देहातून आपल्या आजोबाला जाण लागलं, आपल्या आज्या मेला पंजा मेला बाप मसना गेला. हे देखत देखत ना तू बंधू तो कैसाची झाला. देखत देखत ना तू बंधू तो कैसाची झाला. आपण या देहाचा काय धरला? भागवत महाराज भ्रम धरलाय. साधू संतांच्या वाङ्मयाकडे लक्ष द्या. काय सांगितलंय? देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, भरोसा धरू नका. देह जाईल जाईल. क्षणभंगूर नाही भगवंता. ओ क्षणभंगूर नाही भगवंता.
एका क्षणाचा भरोसा नाही. नामदेव महाराज अभंगात बोलवलं बर. नामदेव महाराज काय सांगतात? पांडुरंगी दृढ म्हणजे विश्वास कमी न होता भाव पाहिजे त्याला म्हणाव. देह जावा अथवा राहो त्याचं शिकण्याकरता आहे आपल्याला. ह्या देहाचा आपण लाड करतो, लाड या देहाचे पुरवतो. पण महाराज म्हणले ब्रह्मधर्षी या देहाचा, ब्रह्मधर्षी या देहाचा विठ्ठल कार्य न म्हणे वाचा पडो जाईल कलेवर. आपण किती देह बर देह आहे बरोबर आहे, नाही ते उपाय करायलो का फायद्याचे उपाय करायलो तुम्ही सांगा. आता एवढा इथं कार्यक्रमाचा अट्टाहास आहे, उल्हास आहे, हे आपल्या सोबत येणार आहे का इथं राहणार आहे? सांगा, बोला की थोडं. परलोकी येईन कामा. बाकी सायास या देहानं करतो पण ते आपल्या सोबत येणार नाही. मग काय करावं महाराज? तर महाराज म्हणले फक्त देवाची चरण धरा. किती धरा, कसे धरा? पण अभंगाच्या नामदेव महाराज मागणी तर केली. काय मागणी केली? पहिले त्या देहाचा भरम माझी या मी पणावरी पडो हे पाषाण, जळो हे भूषण नाम माझे. काय काय ठिकाणी मागण्या आहेत. पण नामदेव महाराजांना ज्या मागण्या केल्या त्याच मागण्या बाकी पण संतांना केल्या, पण मागण्यामध्ये फरक आहे. ज्ञानोबारानं काय मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ह्या विश्वासाठीच मागण्या आहेत. ज्ञानोबाराय म्हणले देवा तुझ्याकड हे विश्वाचं दुःख घेऊन येणार कशासाठी? हे सर्व संसार सुखाचा करण्याकरता. अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरीन आनंद भरीन वाह
मागणी कशी केली? अवघाची संसार कसा सुखाचा करीन. पण संसार कधी सुखाचा झाला का? नाही. होणार का? नाही. आता महाराजाचं लग्नच नाही झालं तर संसार काय कळत? संसार कोणाला कळत? ज्याच्या मागे लागला या. मग तुम्ही म्हणसाल महाराज काय अनुभव नाही तुम्हाला आणि तुम्ही का सांगता? तर माझा विश्वास आहे संताच्या शब्दावर. काय विश्वास? संतानं सांगितलं ना संसार दुःख मूळ, तर संसार दुःखाचाच आहे. पण साधू संतांनी काय प्रमाणपत्र किंवा एखादा रिपोर्ट दिला तर देवाला काय ते मान्य करणं लागते. काय करणं लागते? मान्य. एवढं काय नामदेव महाराजाच्या मागण्या त्याच आहेत की. नामदेव महाराजांना कसं आयुष्य मागितलंय? कल्पाविषे भावे तया कुळा कल्पने माता कल्पने माता आयुष्य भावेतया कुळा. सर्वांना जे भजन करतात, जे देवाचं नाव घेतात त्यांच्यासाठी मागणी केली. मग बाकीसाठी केली का नाही? बाकीसाठी पण मागणी आहे, पण तुमच्यासाठी मागणी. सर्वांसाठी. संतापाशी नाही भेद भाव. जसा दिवा राहतो, दिवा चोराला पण सारखा उजेड पडतो, पाडतो का नाही? काय का घरचिया उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा. हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. का लावण्य जयाने केली. दोघा एकची सावली. खांडावया घाव घाली. लावण्य जयाने केली. दोघा एकची सावली. वृक्ष देई जैसा ना तरी इक्ष दंडू. पाळीतया गोडू गाळीतया कडू नोहीची गा. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार. पार्था जयाच्या ठाई म्हणजे दुजा भाव नाही, त्याला म्हणा संत. मारोतराव महाराजांनी कधी भेदभाव केला का? केला का महाराज? कसा आजरा अमर नाव आहे, कशामुळे आहे? परभणी जिल्ह्यापुरता आहे का? अंकुश महाराज कसा आहे? जगाला ढवळून टाकले सगळं. हरिभजन हरिभजनी हे ढवळीले जन. येथे उपकारासाठी आले घराबाई.
काय प्रमाण आहे येथे उपकारासाठी. आता मला अभंगाव याचे लक्ष द्या. काय याचे अभंगाव नाही, मी रात्र रात्र फिरणार आहे. मी एक चरण सोडण्याकरता 3 तास घेत असतो. इथं घेऊ का महाराज? कोणीच राहत नाही. विठ्ठल जास्त काय नाही, अर्धा तास जिकडे तिकडे पाऊसच. काय रिमझिम पडून महाराज उपयोग? एकच तास, पण जिकडे तिकडे पाऊसच पाऊस. विठ्ठल विठ्ठल. देवा आपली भक्ती पाहिजे, देवा आपला भाव पाहिजे. नामदेव महाराजात किती भाव होता. नामदेव महाराजाचे वडील दामू शेट्टी एके दिवशी बाजाराला गेले. मागता घरचा तर नियम आहे, निवद घेऊन जाता. आता काय कराव तर नामदेव महाराज सांगितले, बाबा तुमचा निवेदाचा नियम आहे का ते मी पूर्ण करतो. याला म्हणा मुलगा, आणि मुलं असेच पाहिजेत. आता माऊली भाऊ बघा, त्यांचे चिरंजीव देवा भाऊ कसा मुलगा आहे. वडिलांना सांगणं इकडे युट्यूब चॅनल घेऊन येणं, टाळ्या वाजवा. अभिमान आहे तुम्हाला. तुमच्या वयामध्ये तुम्ही आमच्या वारकरी संप्रदायाचा प्रचार करता. किती थंडी असो नाना, किती गारवा असो, ते आपल्या हरिकीर्तनामध्ये येतात, जागरामध्ये उपस्थित राहतात. आणि खरंच धन्य माता पिता तयाचिया. काय वर्णन करा तुमच्यासारख्या मुलाचं. कुळी कन्या पुत्र होती जे सातवी. खरंच तुमची ही सेवा अशीच चालू राहू द्या. एक दिवस भारतभर तुमचं नाव गाजत. किती, कारण जे देवाची सेवा करतात त्याला कुठं काही कम पडत नाही. नामदेव महाराज आपल्या वडिलाला सांगतात, बाबा तुम्ही बाजारला गेले का, ठीक आहे मी निवद घेऊन जातो. देवाच्या देव निवदच खायना ना. कोणाचा? नामदेव रायाचा. मग नामदेव महाराजांना चिंता वाटली. वा रे वा, देवामध्ये भेदभाव का. माझ्या वडिलानं जे निवद घेऊन आणला ते खाचा आणि माझा खाचा नाही, याच्यात भेदभाव. नामदेव महाराज म्हणले, देवा तुम्ही हे निवेद खा, नाही तर मी इथं जीव नाही तरी जीव. निवेद खा, नाहीतर मी तर जीव देईन. देवानं निवेद्य हातीचा मूर्तीचे गेले. मैची पुरा मुखे बोलवणे तृप्ती. मैची पुरा मुखे बोलवणे तृप्ती.
पांडुरंगानं नामदेव महाराजाचा नैवेद्य खाल्ला, याला म्हणाव भक्त, याला म्हणाव देह जाऊ अथवा राहू. पांडुरंगी दृढ भाव, एवढा भाव पाहिजे देवाच्या अंतकरणात जागा करण्याकरता. आणि त्यावेळेस देव त्यांच्या माग पुढे राहतो. तयाचा हरिक वाटे देवा. महाराज अजून काय मागणी केली तर महाराजांना अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, महाराज चरण तुझे सोडणार नाही. कशामुळं? आण घातली. हा चरणाला सोडी सर्वथा चरणाला सोडी सर्वथा देवा माझ्या काही संकट येईल पण तुझी आण घातली, एकदा आण. देवाची आण घातली. माळ म्हणजे काय? देवाची आण आहे. हरिकीर्तन म्हणजे काय? समाजासाठी एकाग्रतेचा मार्ग. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, याला म्हणून आण. देवा देह जाऊ द्या पण तुझे पाय सोडणार तुझी आन वाही मला देवालाया. 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 काय शरण नाही सोडायचे. परमान बरेच झाले, आता ऐका कथा. देव पहिले परीक्षा घेते. काय? जर भक्त पास झाला तर ठीक आहे. देव काय करते माहिती आहे का? जे खरा भक्त आहे त्यांच्या जीवनामध्ये एवढा संघर्ष निर्माण करते की ते देवापासून दूर जातो. कोणत्या भक्ताची कथा सांगू? मला सांगा तुम्ही भक्त, मी ते सांगितलं. तुकोबारायचे परमान पुष्कळ आहेत. काय? ज्याच्या संसारामध्ये बाधा आली, ज्याच्या संसारामध्ये विघ्न आलंय, त्याचीच परीक्षा देवाने घेतली नाही तर नाही. महाराज म्हणले देवाची ते खून आली ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसार राशी. भागवत महाराज सर्व सुखात आहे म्हणजे आपण परमार्थ करीत नाही तर परमार्थिक करणारे जगाला दाखवण्याकरता कसे सर्वसामान्य पण देवाचे पाय सोडित नाहीत. तुकोबाराच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला, खाण्याकरता अन्न नाही,
स्त्री एक अन्न न करता गावचा पाटील कोपला कोपला महाराजांना जावं तो कुठे जावं हातामध्ये पण महाराजांना चरण सोडले का देवाची न मिळो अन्न न वाढो संता संता परी नारायण कृपा करो एवढी भक्ती पाहिजे ज्यावेळेस तुम्हाला घरातले वसवस करतात पण तुकोबाराला बरोबर बोलत बी नव्हते गावातले बी आणि भावकी बी तुकोबाराला काय म्हणायचे वेडा तुका अविचार करी बडबड फार तुकोबाराला येड्यात काढलंय पण तुकोबाराने देवाचे पाय सोडले का नाही किती परीक्षा घेतली देवानो रामेश्वर भट्टानं एवढा त्रास दिला तरी पण तुकोबारा काय म्हणले देवा माझे जे हे कवित्व आहेत हे अभंग आहेत तुझ्या नामाचाच महिमा आहे याच्या दुसरं काय आहे आणि तरी पण जग मला त्रास देतंय हे बरोबर आहे का बरं चांगल्या माणसाला त्रास आहे का वाईट माणसाला त्रास आहे जगात बोला बोला जरा बरं चांगल्याला त्रास असाव का वाईटाला त्रास असाव वाईटाला बरं भेटत आहे चांगल्याला त्रास का वाईटाला चांगल्याला मग तुम्ही म्हणसाल माझ माळ घालाव का काढा विठ्ठला विठ्ठल याचं उत्तर एकच आहे माळ दुसरी एक घाला काय उत्तर आहे तुमचा परमार्थ सक्सेस झालाय तुम्ही परमार्थाच्या मार्गाला व्यवस्थित लागले जोपर्यंत संकट येत नाही महाराज काय कमी होती तुकोबरायला तुकोबरायचे अभंगच आहेत हेची दान दे गा देवा देवा तुझा विसर न व्हावा बघा पोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती त्या जगाच्या हातात आहे त्या विश्व ब्रह्मांड आहे ही निर्मिती केली कोण केली देवानं आज म्हणले तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी मग काला कोणाला काय मागायचंय नाव ठेवू द्या ना तुमचे महाराज लोक लयच पाकिट घ्यायत असं म्हणायचं आता काय काय अहो पाकिट घ्यायत पण कसे म्हणायत विचार करा की कसे आवाज काढायचे तुम्ही येऊन म्हणा बरं एखादी गवळण म्हणा अभंग असा म्हणायचंय का कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपलेच महाराज लोक आपल्या टिंगली करायले काय करायचं महाराज बाकी बघा संप्रदाय आहेत पण त्या संप्रदायामध्ये एकूण एकाला काय बोलत नाहीत आपण पण लक्षात घ्या इथून पुढे दर एकादशीला कीर्तन इथं ठेवा हे कीर्तनकार आहेत आपले मारुती नाना कीर्तनाला बोलवा आपले माझ्या सोबत आलेले हरिभक्तपरायण भागवतचार्य विश्वनाथ महाराज खटे इथून पुढे नियम सुटाक नाही चालू जसं घडन तसं ठेवा विठ्ठला विठ्ठला देवाचे पाय सोडू नका तुमच्या किती संकट येऊ किती पण तुमच्या घरी काय खाला नसो समाजानं वाळीत टाको टाकलं वाळीत अशा बऱ्याच प्रसंग आहेत अशा बऱ्याच कथा आहेत पण त्याने देवधर्म सोडला का नाही महाराज देवाच्या चरणात काय ताकद आहे देवाच्या चरणात इतकी ताकद नाही एका दर्शनासाठी किती बारे आहे महाराज 50 तास लागतात फक्त कशासाठी विठ्ठलाचं दर्शन होण्याकरता आषाढला कधी जाता तुम्ही 3 दिवस लागतात कशाला फक्त देवाच्या पायाचं दर्शन घ्यायला पण होतंय का लवकर नाही पण कशामुळे घेतात कारण तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी त्याच्यामुळे देवाचे पाय सोडू नका नामदेव महाराज अजून काय मागितात की या वदनामध्ये या मुखामध्ये काय फक्त देवा तुझं नाव राहो
वदनी तुझे मंगळ नाम वदनी तुझे वदनी तुझे मंगल नाम वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडीचा प्रेम हृदयी अखंडीत प्रेम चरणाना सो हे सर्वदा चरणाना सोडे सर्वथा चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा विठोबा कुमाये गोपाल कुमारी गोपाल कुमाये गोपाल कुमारी गोपाल कुमाये गोपाल कुमारी गोपाल कुमाये गोपाल गोपाल कुमाये गोपाल जय गोपाल कुमाये गोपाल कुमारी 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 गोपाल कुमाये गोपाल गोपाल कुमाये होबा 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 नामदेव महाराजांनी देवाकडे मागणी केली. काय मागणी? मागणी असाव संतांची. संतांची मागणी सर्वांसाठी फायदेशीर असते. आपण मागितो त्या मागणीत आपलं बी भलं नसते, दुसऱ्याचं पण भलं होत नाही. आपल्या पालकमंत्री मेघना दिदी ह्या आता 15 मिनिटात येत आहेत. तोपर्यंत आपल्याला कीर्तन करायचे. तो म्हणसान महाराज कीर्तन करायचे बरोबर आहे, आम्ही ऐकाय पण आलो. तुम्ही ऐकायला पण जशा टाळ्या पाहिजे तशा वाजिन तर विठ्ठला विठ्ठला चला चला विठाला विठोली विठाला 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 विठाला. ह्या अभंगाची भूमिका जर तुम्ही बघितली तर कशी भूमिका आहे? काहीतरी जीवनामध्ये नियम असाव, काहीतरी आपल्या ह्या आयुष्यामध्ये आपलं भलं आपल्याला वाटतंय का हो, तर जीवनामध्ये नियम करा. काय नियम करायला पाहिजे? रोज सकाळी याच इथं आल्याच्या नंतर देवाचं दर्शन घ्यायचं. एवढंच नाही, इथली सेवा करायची. सेवा इथं 1-2 फुलाचे झाड लावायचे आणि वदन म्हणजे मुखानं देवाचं नाव घ्यायचं. सकाळी उठल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी वाचायची. ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरी मध्ये देवाच्या नाव वितरित काय आहे का? कधी ज्ञानेश्वरी वाचा, कधी भावधरोनी आवाचे ज्ञानेश्वरी भावधरोनी आवाचे ज्ञानेश्वरी भावधरो निया वाके ज्ञानेश्वरी भावधरो निया वाके ज्ञानेश्वरी. कृपा करी हारी तयावरी कृपा करी हारी तयावरी
कृपा करी हारी दयावरी कृपा करी हारी दयावरी स्वमुखे आपण सांगितो श्रीविष्णू स्वमुखे आपण सांगितो श्रीविष्णू भाव धरणी आवाजे नारी कृपा करी हारी दयावरी कृपा करी हारी दयावरी भावधरोनी आवाजे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी 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 भाव धरोन्या वाचे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचायला लावा. आपलं जे हे स्वराज्य निर्माण केले कोण केलंय? जिजा मातेनं. जिजाऊ मातेला काय वाटलं? स्वराज्याचं भलं व्हावं म्हणून छत्रपती हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणातच ज्ञानेश्वरी भागवत गीता हे जे संस्कार आहेत ते दिले का नाही? त्यामुळं काय झालं? स्वराज्य निर्माण निर्माण झालं. मग आज काळाची गरज आहे. कशाची गरज आहे? काळाची. की देवाचं नाव मुखात असाव, ज्ञानेश्वरी असाव. तुम्ही म्हणसाल महाराज आम्हाला वाचा येत नाही. ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी नुसतं बोट फिरवा. कुठं? ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरी मध्ये. तरी बी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी सारखंच फळ आहे. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये विश्वनाथ महाराज काय काय महिला इतक्या अभ्यासू आहेत, कीर्तनकारची काहीच कथा नाही. पण नशीब एक आहे की तुम्ही त्या नारदाच्या गाडीचा मान ठुता. काय एवढ्या तज्ञ महिला आहेत, काय काय सुलोक ना आपल्याला तेवढं जमत नाही वरती. त्या भानगड पडत नाही आपण विठ्ठला. जशी सेवा भेटन तशी करा. कारण देवाला काय फक्त मुखात देवाचं नाव घ्या. वदनी तुझे मंगळ नाम किंवा नाही भुकेला विठ्ठल तयावीन येईन तैसा बोल रामकृष्ण. देवा कारणे भावत स्मात वा द्यावे न लगे भार सेवित जावे अलगे एक चित्त झाले तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हातगा एवढ्यासाठी नका करू आता हातगा हरे रामा कृष्णा हरे रामा काय एवढ्यासाठी देवाला भाव लागते. किती भाव असन बरं आजच्या आयोजकाचा. महाराज बघा चिट्टू मला नाव आले कशामुळे नाव याचं नाव घेणंच लागतंय. असं आयोजन करणं साधारण गोष्ट नाही. टाळ्या वाजवा. सौभाग्यवती सीमाताई अशोकराव चव्हाण आणि ठाकूरबुवा देवठणकर यांची नात यांनी एवढा अट्टहास करून एवढा उल्हास करून हरी कीर्तन ठुले. टाळ्या वाजवा. बाकी ठिकाणी आपण खर्च बरेच करतो. वाढदिवस साजरा करतो. वाढदिवस आणि काय लावतो तोंडाला? केक. बरं ते केक लावणं वाढदिवस साजरा करणं हे शास्त्रात बसतंय का महाराज?
शास्त्राने सांगितले ना वाढदिवसामध्ये ज्यावेळेस तुम्ही ते दिवे विजिता का विजिता महाराज दिवे विजितात दिवे विजल्याच्या नंतर ते माणूस जिद्द आहे का वरी गेलेला असतो हा? हा. वाढदिवसाला खर्च करतो इकडं करा ना तयारी करा आता पुढची एखादं कोण घेते कीर्तनाची हात वरी करा इथं कोणीच नाही का एवढा नाही विचार जसा कार्यक्रम होईल त्याप्रमाणे सुरुवात तर करा एखादा तरी यजमानीतला एकादशीला एक पण नाही किंवा नळी फुंकली सोनारी आणि इकून तिकडे गेले वारे कीर्तन का टाइमपास नाही महाराज एखादा तरी सुधराव एकांतर सन्मार्गाला लागाव सर्वांनी मीटिंग घ्या एवढं मंदिर सुंदर केलंय ह्या मंदिराची अशी देखभाल राहण्याकरता एखादा पुजारी असाव किंवा एखादी संस्था इस्त असाव मी तुम्हाला काय सांगू लागलो आपल्या शास्त्रामध्ये नाही वाढदिवसाला केक तोंडाला लावायचे आमच्या बी लावतात महाराज तुमचं लेत नाव गाजायले 4-5 केक एका सोयीनच आणतात महाराज पण ते हाय का मान्य पण नाही म्हणावं तर राग येते पण इथून पुढे काय करा केक आणणं बंद करा जवळ जवळ बाळ बळीया हो जवळ जवळ बाळ बळीया वाढे तव तव नाचती हर्षे कोडे आयुष्य निमाले आयुष्य निमाले ग्लानीची नाही हो ग्लानीची नाही आयुष्य जातय पण आपण त्या भरमात कोणते आहेत की नाही आपल्या शरीराला धड धाकट आहे आणि वाढदिवस केला आणि एक दिवस वाढत नाही शास्त्र सांगतय काय आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात आहे पहा काळ जपात ते महा काळ जपत ते महा सोहिताचा घोर वाहा ध्यानी राहा श्रीहरी सोहिताचा भोरवा जाती राती हरी आयुष्य जाते त्याच्यामुळे वाढदिवसाला ठुलं तरी काय ठुवा कीर्तन तुम्ही एकादशीला ठुवायचे नाही पण वाढदिवसाला ठुसा मला माहित आहे मी रात्र दिवस हेच करायलो जेवढं पुण्य वाढदिवसाला कीर्तनात आहे का तेवढंच एकादशी मध्ये तेवढंच अन्नदानामध्ये आहे अन्नदान केल्यानं काय फळ होते आता तुम्ही इथं हे नगरवासी सर्व आले जशी घडण तशी बारशीची पंगत करायची कशी छोटी एक वारकरी निक्का जेव घातला तर तेवढंच पुण्य महाराज त्याच्यामुळं होईन तेवढं गळ्यामध्ये माळ घाला काय काय म्हणतात महाराज तुमचं सांगायचं काम आहे काय म्हणतात काय तुमचं सांगायचं काम ना आम्ही करतो पण तिचं सांगित आणि सांगण्याला काय अर्थ आहे मला काय महाराज कमी नाही देवाच्या कृपेनं पण आम्ही करतो पण तुमचे प्रकाश महाराज कंटाळे आमच्या संगमेश्वर देवस्थानावर दररोज येतात दर्शनाला विचारा म्हणजे कशासाठी येतात तिथं काय आम्ही देतो का महाराज काही न देता फक्त देवाची सेवा करतात म्हणतो ना त्यामुळे मी एवढे बोलले देवाची सेवा करतात आणि हे सोबत येणार धन संपत्ती पैसा सोबत येणार नाही मग तेथे न चले काही सत्ता संपत राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाई तुका म्हणत यम आज्ञा तुका म्हणत यम महाराज तिथं प्रॉपर्टी इथं राहती संपदा इथं राहते तिथं काय कर्म सोबत येते मग तेथे न चले काही सत्ता संपदा
राहे ठाईचे ठाई पुढे संचित जाईल गवाई तुका म्हणे तै यम आज्ञा. त्याच्यामुळं प्रत्येकाने विचार करा की आपल्या सोबत काय येणार आहे. हरिभक्तीच येईल, बाकी काय येणार नाही. विठ्ठला विठ्ठल. चला नामदेव महाराजांनी देवाकड निश्चय केलाय. काय नियम केला. देवा पहिल्या चरणात सांगता देह गेला तरी गेला, देह जावा अथवा राहो, पण पांडुरंगा तुझे चरण सोडणार नाही. दुसऱ्या चरणात सांगता चरण न सोडी सर्वता तुझी आन पंढरनाथ. देवा काही जरी संकट आलं तर तुझे पाय सोडणार नाही. आणि तिसऱ्या चरणात सांगतात काय वदनी तुझे मंगळ नाम. देवाचं नाव कसं आहे मंगळ. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी सर्वात गोड आहे देवाचं नाव. आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी पूर्ण झाले काम. आता महिला मंडळ असतात, महिला मंडळीनं सकाळी उठल्याच्या नंतर देवाचं नाव घ्यायचं, काकडा म्हणायचं. आता सकाळी लवकर महाराजच उठणत, काय काय उठत नाहीत महाराज. आणि तुम्ही कुठून उठता. पण तुम्हाला सांगतो ऐका, देवाचं नाव कधी घ्यायचं. खोकला जांभळणी शिंक जरी आलं तर देवाचं नाव सोडायचं. शिंक जांभळणी खोकला कोणाचा साधू संतांचा. विश्वनाथ महाराज. आता काय झाली सुविधा वाढली, सुविधा वाढल्यामुळं सर्व सुखात आहे. त्याच्यामुळे आपण देवाच्या लांब लांब पळायलो. पण नियम काहीतरी पाहिजे बघा. जर नियम नसला तर त्याच्यात बैलात आणि कुत्र्यात आणि त्याच्यात काय फरक. काही नित्य नेमाविन अन्न खाय तो स्वान वाया मनुष्य पण भार वाहे तो वर्ष त्याचा होय भूमिभार. येणे जातीचा आचार झाला दावेदार भोगे आगोन पित्राशी अखंड अशुभ वाणी खरे न बोले स्वप्नी पापी तयाविन अनिक नाही दुसरा पोट पोशी एकला भूत दया नाही ज्याला. बजालं का सांगायचं पुढे. विठ्ठला विठ्ठला त्याच्यामुळं नेमानं वदनी तुझे मंगळ नाम. आणि हृदयात अखंडात प्रेम पाहिजे. प्रेम किती अखंड. जे भक्ती करतात त्यांनी आवडीनं करायला पाहिजे. मंग राम नाम उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागो. प्रेम पाहिजे प्रेम. आणि प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचोनी काय. एवढंच मागणं नाही, हे तर मागतात अखंड प्रेम. एवढंच नाही, ते सर्व नियम बरोबर टिकण्यासाठी देवाकडे पुन्हा विनंती केली अभंगाच्या. नामा म्हणे केशवराजा, नामा म्हणे केशवराजा, आमाने केशव राजा, आमाने नामा म्हणे केशवराजा, नामा म्हणे केशवराजा. केला नेम चालवी माझा, केला नेम
चालवी माझा मरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा माझा चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा आन तुझी रे आन तुझी पंढरीनाथा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा आ जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा वही परम सुख पावेगा वही परम सुख पावेगा आ आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा पंढरीनाथ 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 आन तुझी पंढरीनाथ पंढरीनाथा
जय महाराज पाय म्हणा हा विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल बोली रे तुरे रे देवा तुम्ही उत्तरे करा क्षमा तुम्ही सिद्ध हा नाही उच्चारिला ती कारुण्या करा क्षमा तुका म्हणी ज्ञानेश्वरा रागा माया पैकी करा करा क्षमा ज्ञानदेव तुकाराम हा झाले समाधान तुमचे देखील चरण हा सुरवाडिक म्हणे ते सापडली के तुका म्हणे भोग गेला निवारिला आजी करोनी आरती चक्र पाणी वाळ पहा पहा ऊस फळा पुण्यवंत तुम्ही तुका हरशिवाई टाळी उभा सन्निध प्रेम सप्रेमे आरती गोविंदा ते आळा पुराणी मुक्ता ओवाळी ती परमानंद नामा म्हणे केशवाती देखुनी राहिलो युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिय जो कुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलिगा जनिवाई भीमा हरी देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा पायी देव लगा तुळसी माळ गळा करठेवून कटी काशी पितांबर दस्तुरुण देव सुवर नेते ते भेटी गरुड हनुमंत पुरुके जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा पायी देव लगा आषाढी कार्तिकी भक्तजन चंद्रभागी माझे स्नान जगत दर्शन शिवाचे नाम जय देव पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पायी देव लगा आरती ज्ञान राजा हा वल्लभेचा साधू संतो दिला माझा आरती ज्ञान लोपले ज्ञान जगे हेत नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ज्ञानी आरती ज्ञान हा वल्लभेचा साधू संतो दिला माझा आरती ज्ञान प्रकट गुह्य बोले शिवा परमाची केले नाम जनाम चरणे मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा दिला माझा आरती ज्ञान आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंदमूर्ती राघवे सागरात वाचनधारणे तेजी तू हा भंगरक्षिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंदमूर्ती तुकदादुरणे से चरणे मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंदमूर्ती प्रेमालिंगन अनंत भोजन भाई समाजी भावी आज पूजन मी तुझा अंदाजीचा वार करी संत संगी सर्व का पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणी तुझ प्रतीक आहे या संतासी निर्विहीची मदती कामणी आता उदार तो ऐका विठ्ठल रुक्मिणी मंदिर परभणी या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या वर्धापना निमित्त हरिकीर्तनाची सेवा हरिभक्त परायण महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार आमचे संदीप महाराज जवंजाळ नांदगावकर यांची सुश्राव्य अशी हरिकीर्तन कथा झालेली आहे। या कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी
तसेच हरिभक्तपरायण भागवताचार्य विश्वनाथ महाराज खटिंग देवठणकर यांची, सर्व भजनी मंडळी, गुणीजन, बाल कलाकार, सर्व कॉलनीच्या वतीने सर्वांचे आर्थिक अभिनंदन, धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.